टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। साईबाबांचे समकालीन भक्त दासगणू महाराज यांनी शिर्डी माझे पंढरपूर ही आरती रचली आणि ती आरती नित्यनेमाने साईबाबांच्या दरबारात म्हटली जाते। खरं तर दासगणू महाराजांचं साईबाबांशी एक अतूट नातं राहिलेलं आहे आणि त्यांच्या गावातूनच हे सर्व भाविक जे आहेत ते पायी चालत आलेले आहेत। अयोध्येला न जाता आम्ही साईबाबांच्या दर्शनासाठी आलो असं म्हणणं जे आहे या भाविकांचं आहे। किती वर्षापासून तुम्ही येतात आणि काय भावना आहे? कारण दासगणू महाराजांचं आणि साईबाबांचं एक अतूट नातं जे आहे ते राहिलेलं आहे। गेले शिर्डी संस्थानचे 32 वर्ष ज्यांनी आधुनिक महिपती म्हणून श्री संत कवी दासगणू महाराज साई भक्त मंडळ गोरठे तालुका उमरी जिल्हा नांदेड ही मराठवाड्याची मानाची पालखी आमची येत असते। गेले 14 वर्ष आम्ही ही सुरू केलेलं आहोत। पालखी हे 14व्या वर्षी आम्ही आज पदार्पण होईल। 100 ते 150 लोक आमच्यासोबत आहेत आणि अतिशय व्यवस्थित जिथं जे दासगणू महाराजांनी या शिर्डी संस्थानला शिस्त घालून दिली की सकाळची काकड आरती, दुपारची आरती, संध्याकाळची आरती आणि शेज आरतीपर्यंत, तशीच पालखी आमच्या पालखीमध्ये ही शिस्तप्रियता आणि स्वच्छता ही आमच्या पालखीमध्ये असते। जसं की तुम्ही म्हणालात की शिर्डी माझे पंढरपूर साई बाबा रमावर शुद्ध भक्ती चंद्रभागा भाव पुंडलिक जागा, जो आमचा भाव आहे। तुम्ही म्हणालात की अयोध्येला न जाता इथं जाता, आमचे राम इथंच आहेत। जय श्रीराम। सर्व धर्माची शिकवण दिलेली आहे साईबाबांनी। खरं तर रामनवमी उत्सव जो आहे तो हिंदू मुस्लिम ऐक्यतेचं प्रतीक म्हणून बघितलं जातं। या ठिकाणी एकीकडे उरूस निघतो तर दुसरीकडे निशाणाची देखील मिरवणूक निघते। तुम्ही दासगणू महाराजांच्या आपण जर बघितलं तर सगळ्या जीवनाशी निगडीत आहात, तुम्हाला त्यांचं जीवनशैली माहिती आहे, साईबाबांची सेवा त्यांनी केली। काय भावना आहे सर्व तुमच्या नांदेडकरांची? नांदेडकरांची हीच भावना आहे, शिर्डी माझे पंढरपूर साई बाबा रमावर। याच शुद्ध भक्तीने आम्ही या ठिकाणी मागचे 14 वर्ष झालं या ठिकाणी आम्ही पदयात्रेत येत आहोत। संत कवी दासगणू महाराज साई भक्त मंडळ ही मराठवाड्याची मानाची पालखी मानली जाते। याच आम्ही आमचे परम भाग्य समजतो आम्ही या पालखीमध्ये आलेलो आहोत। तर दासगणू महाराजांचं एक वैशिष्ट्य होतं, 1922 साली त्यांनी साईबाबा मंदिर व्यवस्थापनाची जी आहे ती सुरुवात केली आणि आज जर बघितलं तर ज्या कमी खर्चातून सुरू झालेलं हे साईबाबांचं देवस्थान आज कोट्यवधींचं दान साईंचरणी अर्पण होताना अनेक वेळा आपण पाहिलंय। कॅमेरा पर्सन हर्षलचा मी मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।